मागच्या व्हिडिओमध्ये आपण चेन रूलचे 11 एक्झाम्पल घेतले होते, 11 एक्झाम्पल घेतले होते. आता आपण चेन रूलचेच पुढचे एक्झाम्पल घेऊया. बघा, मी एक्झाम्पल घेतो y = 3/sin x. y = 3/sin x. मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर 3/sin x, जर मी इथे sin x ला u म्हटलं तर आपलं फंक्शन तयार होणार आहे y = 3/u. आणि 3/u मध्ये 3 कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला असणार आहे 1/u चा. आणि 1/x चा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर 1/x चं डेरिव्हेटिव्ह असतं इफ y = 1/x then dy/dx = -1/x². हा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकतो जर मी sin x ला u म्हटलं तर. म्हणून मी याचं डेरिव्हेटिव्ह काढताना sin x ला u म्हणणार आहे. त्यामुळे 3/u मध्ये 3 कॉन्स्टंट आहे आणि 1/u चं डेरिव्हेटिव्ह असतं -1/u², म्हणजे -1/sin² x. आणि आठवण करून ज्याला मी u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे माझा आन्सर येणार आहे -3 × d/dx ऑफ sin x म्हणजेच cos x अपॉन sin² x. यालाच मी -3 cosec x × cot x असे म्हणू शकतो. -3 cos x अपॉन sin x म्हणजे cot x आणि 1/sin x म्हणजे cosec x. किंवा मी ह्याच एक्झाम्पलला y = 3/sin x ला 3 × 1/sin x आणि 1/sin x म्हणजेच cosec x असे म्हणू शकतो. y = 3 cosec x चं डेरिव्हेटिव्ह जर मला काढायचं असेल तर मी 3 तसाच ठेवणार, कारण तो कॉन्स्टंट आहे. आणि cosec x चं डेरिव्हेटिव्ह असतं -cosec x × cot x. आणि अशा प्रकारे आपलं सेम आन्सर येणार आहे. म्हणजे एक एक्झाम्पल एकापेक्षा जास्त प्रकारे पण सोडवणं शक्य असतं. आता मी घेतो एक्झाम्पल नंबर 13. एक्झाम्पल आहे y = log x to the base 5 आणि जो बाहेरचा लॉग आहे त्याचा बेस आहे 3, म्हणजे log to the base 3 log x to the base 5. मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता बघा, तुम्ही डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढतात, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला असा काही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे आपल्या 14 फॉर्म्युल्यामध्ये. मग आपल्याला इथे u हे लेटर कशासाठी तरी वापरावं लागेल. मी समजा या फंक्शनला u म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार होईल y = log u to the base 3. आणि आपल्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये log x to the base 3 असा कोणताही फॉर्म्युला नाही. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करण्यासाठी आधी आपल्याला बेस चेंज करावा लागेल. म्हणून मी लॉगरिदममधला चेंज द बेसचा फॉर्म्युला वापरतो. ज्या मुलांना फॉर्म्युला माहीत नाही त्यांच्यासाठी फॉर्म्युला पण सांगतो की log a to the base b जर असेल आणि आपल्याला हा बेस जर चेंज करायचा असेल आणि हा बेस जर आपल्याला e करायचा असेल तर यालाच मी log a upon log b असं लिहू शकतो. या दोन्ही लॉगचा बेस असतो e. मग याचप्रमाणे मी काय करेल, हा जो बेस 3 आहे या बेस 3 ला आधी बेस e बनवेल. माझं एक्झाम्पल तर होईल लॉग, याला मी u म्हटले, log u to the base 3 ला मी लिहिल log u upon log 3. आणि याला मी u म्हटल्यामुळे log u upon log 3 चं डेरिव्हेटिव्ह काढणं मला शक्य आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह मी कसं काढेल, log x च्या फॉर्म्युल्याने. इथं 1/log 3 तर कॉन्स्टंटच राहील. म्हणजे याला जर u म्हटलं तर log u चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u. तसं याचं डेरिव्हेटिव्ह मग 1/log x to the base 5 इंटू ज्याला मी u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे d/dx ऑफ, कशाला u म्हटलं मी, log x to the base 5 ला. बरोबर. मग आपला आन्सर येईल 1/log 3 इंटू log x to the base 5 इंटू, आता ज्यावेळेस मी log x to the base 5 चं डेरिव्हेटिव्ह काढेल, इथे सुद्धा बेस 5 आहे आणि जोपर्यंत बेस e नसतो लॉगचा तोपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह नाही काढू शकत. म्हणून मी पहिलं काम करतो, याचा बेस चेंज करून घेतो. तर याला मी कसं लिहिल मग log x upon log 5. मग त्यानंतर इथे येईल 1/log 3. तसाच आता मी इथे log x to the base 5 ला पण बेस चेंज करून लिहितोय. याला मी लिहितो log x upon log 5 इंटू log x upon log 5 मध्ये जो डिनॉमिनेटरचा log 5 तो कॉन्स्टंट आहे,
म्हणजे डेरिव्हेटिव्ह जर काढायचं ठरलं तर हा log 5 तो कॉन्स्टंट तो बाहेर येईल आणि फक्त log xचं डेरिव्हेटिव्ह येईल आणि log xचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. log xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. इथे log 5 पण कॅन्सल झालेला आहे म्हणजे आपलं dy/dxचं आन्सर येणार आहे 1/x इंटू log x इंटू log 3. हे तुमचं असेल डेरिव्हेटिव्हचं आन्सर. ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. हवं तर 2-3 वेळेस व्हिडिओ बघा, कागद पेन घेऊन शक्यतो बसा आणि एक एक्झाम्पल व्यवस्थित न बघता सोडवायचा प्रयत्न करा. जर काय अडलं नाही समजलं तसे ते एक्झाम्पलचे नंबर कॉमेंट्समध्ये टाका, आपण तेही सोडवू. तर एक्झाम्पल नंबर 14. एक्झाम्पल आहे y इक्वल टू log in bracket e raised to 3x into 3x minus 4 bracket raised to 2/3 upon cube root of 2x plus 5. बघा, एक्झाम्पल लॉगमध्ये जर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा विचार केला ते उदाहरण हे एक्झाम्पल फारच लेंदी होईल, फारच किचकट होईल, कारण मला त्यासाठी ह्या पूर्ण टर्मला इथं u म्हणावं लागेल. मग log यूचं डेरिव्हेटिव्ह काढताना ते 1/u आणि मग परत ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आणि ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह पण काढणं सोपं नाही तर इथं परत u इंटू v करावं लागेल, इथं परत u/v करावं लागेल, परत u रेस टू यांचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर म्हणून मी इथे काय करतोय, इथे मी लॉगॅरिथमचे रूल वापरतोय. नॉर्मली तुम्हाला लॉगचे रूल पाठच असायला हवेत, कारण तुम्हाला 11मध्ये लॉगॅरिथम नावाचं चॅप्टर होतं. मी थोडेसे ते रूल तुम्हाला आठवण करून देतो. त्यातला मेन रूल असा होता log a प्लस log b इक्वल टू log ab. म्हणजे दोन लॉगची जर ॲडिशन असेल तर आपण मल्टिप्लिकेशनचा लॉग लिहू शकतो. याचप्रमाणे log a मायनस log b असेल, दोन लॉगचं सबट्रॅक्शन असेल तर आपण त्याला डिव्हिजनचा लॉग लिहू शकतो. आणि तिसरा रूल आहे log a रेस टू m असेल तर m log a असं लिहू शकतो आपण. आणि या सर्व लॉगचा बेस आहे e. दोन लॉगची ॲडिशन असेल तर मल्टिप्लिकेशनचा लॉग, दोन लॉगची सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजनचा लॉग आणि लॉगमध्ये नंबरची पॉवर दिली असेल तर तिची पॉवर हे काय होते पुढे होते. हे 3 रूल नॉर्मली जास्त करून वापरत असतात. मग मी काय करेल, इथे ह्या एक्झाम्पलला आधी सिम्प्लिफाय करेल. म्हणजे काय करेल तर याला मी जेवढं सिम्पल फॉर्ममध्ये लॉगचे रूल वापरून लिहिता येईल तेवढं लिहिल. मग आपल्याला त्याची थोडीशी प्रॅक्टिस असायला हवी. मग इथे मी पहिला रूल कोणता वापरेल, तर जर मी याला a म्हटलं आणि याला b म्हटलं तर log a इंटू b, म्हणजे log a इंटू बीचा रूल मला इथे अप्लाय करणं शक्य आणि तो रूल असतो log a प्लस log b. त्यामुळे मी याला सुरुवातीला असं लिहू शकतो log e रेस टू 3x प्लस log 3x मायनस 4 ब्रॅकेट रेस टू 2/3 अपॉन क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. आता मी काय करेल, इथे log a रेस टू mचा रूल वापरेल आणि ही पॉवर काय होईल मग पुढे येईल. या सर्व लॉगचा बेस e आहे, मग ते काय झालं मग 3x इंटू log e प्लस इथे मी log a अपॉन बीचा रूल यूज करू शकतो. log a अपॉन बीचा रूल असतो log a मायनस log b. त्याप्रमाणे मी इथे लिहिलं log 3x मायनस 4 ब्रॅकेट रेस टू 2/3 मायनस log क्यूब रूट म्हणजे रेस टू 1/3 2x प्लस 5 रेस टू 1/3. y इक्वल टू येईल 3x आणि log e ची व्हॅल्यू, ह्या लॉगचा बेस e असतो त्यामुळे log e टू द बेस e ची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे मी हे नाही लिहिलं तरी चालणार आहे. प्लस हा 2/3 पॉवरमध्ये म्हणून ही पॉवर पुढे येणार, मग आन्सर येणार 2/3 log 3x मायनस 4. याचप्रमाणे हे क्यूब रूट आहे 2x प्लस 5चं आणि हा 1/3 पण पुढे येणार आणि ते होणार मायनस 1/3 log इन ब्रॅकेट 2x प्लस 5. आणि आता जर तुम्ही चेक केलं तर हे एक्झाम्पल एकदम सिम्पल फॉर्ममध्ये आलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त ॲडिशन आणि दोन लॉगचे फंक्शन आलेले आहेत ॲडिशनमध्ये. आणि जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह आता काढलं ते सिम्पल फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह फार याचं पटकन काढू शकतो. आता 3xचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, तर 3 कॉन्स्टंट आहे, xचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2/3 कॉन्स्टंट आहे इंटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढताना मी या फंक्शनला u म्हणणार आहे.
मग ते लॉग यू होणार आहे आणि लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/3x-4 इंटू d/dx, ज्याला u म्हटलं ते फंक्शन म्हणजेच 3x-4 मायनस 1/3 कॉन्स्टंट आहे, परत लॉग 2x + 5चं डेरिव्हेटिव्ह, मी परत 2x + 5ला u म्हणेल, मग लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2x + 5 आणि ज्याला मी u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. जर तुम्ही मागच्या व्हिडिओमधले सगळे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व केले असेल तर हे तुम्हाला फार सोपं वाटेल. मग dy/dx = 3 + 2/3x-4 × 3 इंटू आणि d/dx ऑफ 3x-4 मध्ये u - v आलेला आहे, मग याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 4चं डेरिव्हेटिव्ह. मग 3xचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 आणि 4चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0, त्यामुळे ते लिहिलेलं नाही आहे. इथे येईल 1/3 तसाच 1/2x + 5 इंटू 2x + 5चं डेरिव्हेटिव्ह. तर 2xचं डेरिव्हेटिव्ह येतं 2 आणि 5चं डेरिव्हेटिव्ह येईल 0, त्यामुळे ते लिहायची काही गरज नाही. म्हणजे तुमचं फायनल ॲन्सर झालं dy/dx = 3 + हा 3 जर कॅन्सल केला तर 2/3x-4 + 2/3 2x + 5 हे असेल आपलं या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता मी घेणार आहे पुढचं एक्झाम्पल नंबर 15. एक्झाम्पल आहे y = log √1 - cos 3x/2 upon 1 + cos 3x/2. आता बघा, नॉर्मली असे जे फंक्शन असतात यासाठी तुम्हाला लॉगच्या रूलबरोबरच ट्रिग्नोमेट्री पण गरजेची असते. आणि मॅथ मुलांना अवघड जाण्याचं जे अनेक रिझन आहेत त्यातलं हे एक एकदम महत्त्वाचं रिझन असं आहे की 12च्या मॅथसाठी 11चं 10चं 9चं म्हणजे 5पासून तर 11पर्यंतचं मॅथसुद्धा लागतं आणि त्यामुळे कदाचित मुलांना मॅथ अवघड जात असावं. तसं इथेही हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं असेल, सोपं करायचं असेल तर तुम्हाला आधी ट्रिग्नोमेट्रीतले 1 - cos थीटाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. मग हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर अतिउत्तम, नसेल तर मी तुम्हाला रफली तो फॉर्म्युला सांगून देतो. मग डेरिव्हेटिव्ह सोडवण्यासाठी ट्रिग्नोमेट्रीची प्रचंड आवश्यकता असते. मग इथे मी याचा जर फॉर्म्युला लिहिला, याला जर मी थोड्या वेळासाठी थीटा म्हटलं तर 1 - cos थीटाचा ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे 2 sin² θ/2 आणि हा /2 फक्त थीटाला आहे. आणि याचप्रमाणे 1 + cos थीटाचा फॉर्म्युला असतो 2 cos² θ/2. जर या फॉर्म्युल्याचा वापर मी जर ह्या फंक्शनमध्ये केला तर माझं एक्झाम्पल तयार होतं y = log √मध्ये 1 - cos θ. याला थीटा म्हटल्यामुळे याचा फॉर्म्युला तयार होईल 2 sin² θ/2. थीटा म्हणजे 3x/2 आहे आणि त्याला पर 2 ने डिवाइड केल्यावर ते होईल 3x/4 अपॉन 1 + cos θ. इथे जर मी याला कम्पेअर केलं तर थीटाची व्हॅल्यू 3x/2 आहे आणि 1 + cos θचा फॉर्म्युला असतो 2 cos² 3x/4. आता इथे 2 ही टर्म कट झाली आणि इथे sin² खाली cos² आहे डिनॉमिनेटरमध्ये, ह्या सगळ्यांचं स्क्वेअर रूट आहे. त्यामुळे या साईनचा स्क्वेअर आहे, कॉसचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे. त्यामुळे लॉज ऑफ इंडायसेसचा यूज केला तर हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कट होणार आहे. म्हणजे आपलं वायचं फंक्शन येणार आहे y = log वरती येईल sin 3x/4 अपॉन cos 3x/4. मग लॉग पण साईन अपॉन कॉस म्हणजेच या फंक्शनला आपण टॅन फंक्शन म्हणतो. ते झालेलं टॅन 3x/4. मग आता मी याचं डेरिव्हेटिव्ह काढेल, म्हणजे सिम्प्लिफाय केल्याशिवाय इथं डेरिव्हेटिव्ह काढणं चुकीचं असेल. जर मी याला आता या पूर्ण फंक्शनला म्हणजे टॅन 3x/4 ला u म्हटलं तर हे फंक्शन तयार होईल y = log u आणि log uचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढणं शक्य आहे. log uचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u. मग याचं डेरिव्हेटिव्ह 1/tan 3x/4 आणि मी ज्याला u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर. मग आपलं मी tan 3x/4 ला u म्हटले त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/tan 3x/4 ही टर्म ॲज इट इज
आणि tan 3x/4चं डेरिव्हेटिव्ह असतं. इथे पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य नाही, कारण tan 3x/4 नावाचा फॉर्म्युला आपल्या त्या 14 फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये नाही आहे. म्हणून मी परत 3x/4ला u म्हणेल आणि मग ते तयार होईल फंक्शन tan u, आणि tan uचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं sec²u. आपलं डेरिव्हेटिव्ह आलं sec²u, आणि परत ज्याला आपण u म्हटलं होतं त्या uचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपलं ॲन्सर आलं, वरती आलं sec² 3x/4 अपॉन tan 3x/4 इंटू 3x/4चं डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये 3/4 कॉन्स्टंट आहे, म्हणजे फक्त एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. मग हे तुमचं ॲन्सर आहे. हे ॲन्सर तुम्ही असं ठेवलं तरी पण चालतं, पण जर सिम्प्लिफाय करणं शक्य असेल तर एक्झाम्पलला नेहमी सिम्प्लिफाय करूनच लिहायला हवं. जर मी साइन कॉसमध्ये फंक्शन कन्वर्ट करायचं ठरवलं तर हा 3/4 मी अगोदर लिहून ठेवतो, आणि sec² थिटाचा फॉर्म्युला असतो 1/cos², कारण sec थिटा म्हणजे 1/cos थिटा. मग sec² 3x/4ला मी 1/cos² 3x/4 असे लिहू शकेल, इंटू 1/tan. पण 1/tan म्हणजेच कॉट फंक्शन, 1/tan थिटा म्हणजे कॉट थिटा, आणि कॉट थिटाचा फॉर्म्युला असतो cos θ/sin θ. याला मी लिहू cos 3x/4 अपॉन sin 3x/4. मग इथे जर मी cos 3x/4ची टर्म कॅन्सल केली तर माझा ॲन्सर मी असं लिहू शकतो 3/4 लिहिण्याऐवजी मी याला असं लिहितो 2 × 2 sin 3x/4 इंटू cos 3x/4. आणि जर तुमचं ट्रिग्नोमेट्रीतला sin 2 θचा फॉर्म्युला पाठ असेल तर sin 2 θचा फॉर्म्युला असतो 2 sin θ cos θ, आणि या फॉर्म्युला जर यूज केला आपण आणि 3x/4ला थोड्या वेळासाठी जर आपण थिटा मानलं तर हे फंक्शन तयार झालं 2 sin θ cos θ. 2 sin θ cos θचा फॉर्म्युला असतो sin 2 θ, म्हणून याचा आन्सर येईल sin 2 × 3x/4. पण 3x/4ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 3x/2. आपलं आन्सर आलं dy/dxचं 3/2 sin 3x/2, किंवा हेच आन्सर मी असे लिहू शकेल 3/2 × cosec 3x/2. तर माझा तुम्हाला सल्ला थोडासा असा आहे की नॉर्मली ह्या पार्टसाठी जिथे ट्रिग्नोमेट्रीचा वापर होतो ते तुमचे 11मधले ट्रिग्नोमेट्री जे फॉर्म्युले आहेत ते साधारणतः सर्व पाठ हवेत. पाठ नसेल तर एक सोपे आयडिया त्यासाठी आहे की त्याचा फॉर्म्युल्याचा चार्ट असेल किंवा ती फॉर्म्युलिका पेजवर लिहायचे, तो पेज आपल्याजवळ ठेवायचा, तर हे एक्झाम्पल सोडवणं सोपं जातं. आता मी घेतो नेक्स्ट एक्झाम्पल. आता मी घेतो एक्झाम्पल नंबर 18. एक्झाम्पल नंबर 18 असं घेतोय मी, y = log in bracket x plus root x² plus a² upon root x² plus a² minus x. ओके, माफ करा, हे एक्झाम्पल नंबर 16 आहे, 18 नाही. आता बघा, हे एक्झाम्पल जर मला सोडवायचं असेल तर मी काय करायला हवं. जर मी डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायला ठरवलं तर मला इथे log a/bचा फॉर्म्युला यूज करता येईल, आणि log a/bचा फॉर्म्युला असतो log a मायनस log b, आणि त्यानंतर मी डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण मी याला त्याहीपेक्षा सिम्पल फॉर्ममध्ये करण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतो, ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे, ब्रॅकेटमध्ये x प्लस रूट मायनस x अशी टर्म आहे, तर याला जर मी वरती x² plus a² plus x असं लिहिलं आणि खाली x² plus a² minus x अशी टर्म दिलेली, म्हणजे ह्या दोन टर्म्समध्ये फक्त साईनचा चेंज आहे. मग मी काय केलं, ते डिनॉमिनेटरचं रॅशनायझेशन केलं, तर माझा ॲन्सर येईल, पुढे मला मल्टिप्लाय करावं लागेल x² plus a² रूटमध्ये प्लस x अपॉन रूटमध्ये x² plus a² plus x इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट. जर तुम्ही आता न्यूमरेटरला चेक केलं तर सेम ब्रॅकेट दोन वेळेस आलेलं आहे, x² plus a² plus x, x² plus a² plus x. त्यामुळे मी याला असं लिहू शकतो x² plus a² plus x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटर चेक केला तर आपल्याला फक्त साईन चेंज असलेले दोन फंक्शन मिळालेले आहे, x² plus a² minus x आणि x² plus a² plus x. इथं आपण रफली a plus b इंटू a minus b चा फॉर्म्युला यूज करू शकतो.
जेव्हा दोन फंक्शनमध्ये फक्त साईनचं चेंज असतं तेव्हा याचा फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिनॉमिनेटरसाठी. हा फॉर्म्युला जर मी इथे अप्लाय केला तर ए मायनस बी आणि ए प्लस बी याचा आन्सर असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याप्रमाणे याचा आन्सर येईल रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर जो आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, फक्त स्क्वेअर रूट कट होईल, मायनस एक्सचा स्क्वेअर येईल एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे एक्स स्क्वेअरची टर्म ही कट झालेली आहे. म्हणजे आपले आन्सर आलेले लॉग रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे आणि अपॉन एचा पण स्क्वेअर आहे, म्हणून होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. आणि आता जर मी लॉगचे रूल अप्लाय केले तर इथे लॉगचा मला रूल अप्लाय करता येईल लॉग ए रेस टू एमचा, आणि ह्या रूलनुसार हा 2 पुढे लिहिता येईल मला. मग ते लॉग इन ब्रॅकेट रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ए. आणि इथे मला पुन्हा एकदा लॉग ए अपॉन बीचा रूल वापरता येईल. लॉग ए अपॉन बीचा रूल असतो लॉग ए मायनस लॉग बी, आणि त्या रूलनुसार इथे लॉग रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स मायनस लॉग ए. याला म्हणतात सिम्प्लिफाय करणे. जोपर्यंत एक्झाम्पल सोप्या भाषेत सोप्या रूपात येत नाही, सिम्प्लिफिकेशन करत नाही आपण, तोपर्यंत एक्झाम्पल सोडवू नये. ते एक्झाम्पल बऱ्यापैकी अवघड जातं नंतर. म्हणून मी याला काय केलं, सिम्प्लिफाय केलं. आणि मी आता याचे डेरिव्हेटिव्ह काढणार. मग dy बाय dxला काय येईल, 2 ॲज इट इज लॉग यू. या फंक्शनला जर मी यू म्हटलं तर लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन यू. याचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, आणि मी ज्याला यू म्हटलं त्या यूचं डेरिव्हेटिव्ह मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस या पूर्ण टर्मला यू म्हटलं आहे, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस लॉग ए हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 0. मग आपला आन्सर येईल 2 इंटू 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स इंटू, आता मला रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, म्हणजे यू प्लस व्हीचा फॉर्म्युला मला यूज करायचा आहे. मग मी डेरिव्हेटिव्ह कसं काढेल, रूट यूचं डेरिव्हेटिव्ह अगोदर रूट यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 2 रूट यू, म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि पुन्हा एकदा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, कारण मी त्या टर्मला यू म्हटलं, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. मग आपल्या आन्सर आलं 2 इन ब्रॅकेट 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स पूर्ण ब्रॅकेटमध्ये इंटू इन ब्रॅकेट, जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1 अपॉन 2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट, म्हणजे अपॉनमध्ये 2 रूट कॉन्स्टंट, याचा अर्थ ती बाहेरची टर्म, याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही आहे. डेरिव्हेटिव्ह आपण काढणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं, तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, आणि प्लस पुढे आहे 1, हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. इथं जर मी 2 ही टर्म कट केली आणि याला जर मी सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर माझा आन्सर येणार आहे 2 इंटू इन ब्रॅकेट 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स इंटू, याला जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि इथे जर तुम्ही केअरफुली चेक केलं तर इथे एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरची टर्म आहे, आणि डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरची टर्म आहे, त्यामुळे ही टर्म तुमची कट होणार आहे आणि dy बाय dx आन्सर येणार आहे तुमचं 2 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजेच आपलं dy बाय dxचा आन्सर आलेला आता 2 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर हे आपलं आहे आन्सर. आता पुढचं एक्झाम्पल आहे 17 नंबरचं. एक्झाम्पल मी असं घेतोय y इक्वल टू 4 रेस टू लॉग साइन एक्स टू द बेस 2 मायनस 9 प्लस 9 रेस टू लॉग कॉस एक्स टू द बेस 3. नॉर्मली यासारखे जे एक्झाम्पल असतात हे शो दॅटसाठी जास्त करून विचारतात, पण मी याला थोडंसं शो दॅटमध्ये कन्वर्ट करतो. शो दॅट dy बाय dx इक्वल टू 0. शो दॅट dy बाय dx इक्वल टू 0. बघा आपल्याला फंक्शन काय दिलं आहे, पहिलं फंक्शन y इक्वल टू दिलेलं आहे 4 रेस टू लॉग साइन एक्स टू द बेस 2 प्लस 9 रेस टू लॉग कॉस एक्स टू द बेस 3. बघा जर तुमचं लॉगरिदम आणि लॉज ऑफ इंडायसेस हे जर चांगले असतील, क्लिअर असेल, ते फार पटकन समजेल. मी काय करतो बघा केअरफुली,
हा आहे 4 बरोबर. मी या 4ला लिहितो 2 स्क्वेअर चालेल. 2 स्क्वेअर रेस टू लॉग साइन एक्स टू द बेस 2. तसं मी 9ला लिहिणार आहे 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर रेस टू लॉग कॉस एक्स टू द बेस 3 बरोबर. मग लॉज ऑफ इंडायसेसनुसार ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर त्याचं ॲन्सर येतं ए रेस टू एम इंटू एन. त्या रूलनुसार हे फंक्शन तयार होईल वाय इक्वल टू 2 रेस टू 2 लॉग साइन एक्स टू द बेस 2 प्लस 3 रेस टू 2 लॉग कॉस एक्स टू द बेस 3. मग हेच फंक्शन मी असं लिहू शकतो 2 रेस टू हा जर 2 मी पॉवरकडे ट्रान्सफर केला तर लॉग ए रेस टू एम इक्वल टू एम लॉग ए किंवा एम लॉग ए इक्वल टू लॉग ए रेस टू एम. या रूलनुसार मी या फंक्शनला लिहू शकतो 2 रेस टू लॉग साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर एक्स टू द बेस 2 प्लस पुढच्या फंक्शनला मी लिहू शकेल 3 रेस टू लॉग कॉस स्क्वेअर एक्स टू द बेस 3. आणि इथे पुन्हा एक लॉगचा रूल मला इथे अप्लाय करायचा आहे आणि तो रूल जर तुम्हाला माहीत असेल तरच एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. म्हणून रूल हे फार महत्त्वाचे असतात मॅथ्समध्ये. रूल असा आहे ए रेस टू लॉग बी टू द बेस ए असं जर फंक्शन असेल ए रेस टू लॉग बी टू द बेस ए तर या फंक्शनचा आन्सर असतं बी. हा लॉगॅरिथमचा रूल आहे. मग ह्या रूलचा जर मी यूज इथं केला किंवा तुम्ही याला इंडायसेसचा रूल म्हटलं तरी चालेल. ह्या रूलचा जर मी यूज इथं केला तर मला हे फंक्शन लिहिता येईल 2 रेस टू लॉग साइन स्क्वेअर एक्स आणि बेस पण 2 आहे. जसा ए रेस टू लॉग बी टू द बेस आहे. बेस आणि हा म्हणजे दिलेल्या टर्मचा बेस आणि त्याच्या पॉवरमधल्या लॉगचा बेस सेम आहे. याचं आन्सर असतं बी. तसं इथं याचा आन्सर 2 आणि 2 सेम असल्यामुळे याचा आन्सर येणार आहे साइन स्क्वेअर एक्स. आणि या सर्वांनी इथं 3 आणि ह्या लॉगचा बेस पण 3 आहे पॉवरमधल्या म्हणून याचा आन्सर येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. हे जर तुम्हाला थोडंसं डीपमध्ये जाणून घ्यायचं असेल तर जेव्हा मी लॉगरिथमचा व्हिडिओ टाकेल तो तुम्ही अवश्य बघा. रिव्हिजन म्हणून जरी बघितला तरी त्यानिमित्ताने तुमची लॉगरिथमची सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मग वायचं फंक्शन आता माझं आलेलं आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि तुमची आयडेंटिटी नक्कीच पाठ आहे. त्यामुळे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल काय असतं इक्वल टू असतं 1. म्हणजे वाय इकडं माझं फंक्शन आलं 1 आणि 1 हे कॉन्स्टंट फंक्शन असल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह येणार 0. आणि हे जे काय शो दॅटचं एक्झाम्पल आहे ते आपलं शो होणार किंवा इट्स प्रूव्ह. काय अडचण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता मी घेतो एक्झाम्पल नंबर 18. एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू ए रेस टू लॉग कॉस एक्स टू द बेस ए. बघा एक्झाम्पल कसं आहे ए रेस टू लॉग कॉस एक्स टू द बेस ए. आपण आत्ता जो रूल बघितला तो रूल जर अप्लाय केला तर हा बेस सोडून द्या ए. तर ए रेस टू जो लॉग आहे त्या पॉवरचा बेस पण त्या लॉगचा बेस पण ए. त्यामुळे याचा आन्सर येणार आहे हा ए आणि लॉग कट होऊन याचा आन्सर येणार आहे कॉस एक्स. म्हणजे वाय हे फंक्शन तयार झालं ए रेस टू कॉस एक्स. आणि ए रेस टू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं काम आहे. आपण काय करणार कॉस एक्सला टी म्हणणार आणि कॉस एक्सला टी म्हटलं किंवा यू म्हणणार आणि ए रेस टू यूचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ए रेस टू यू इंटू लॉग ए. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह येणार ए रेस टू कॉस एक्स इंटू लॉग ए आणि ज्याला आपण यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे म्हणजे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या पुढे. आणि आता थोडंसं डायरेक्ट स्टेप लिहितो मी. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. त्यामुळे मी ॲन्सर लिहिताना मायनस ए रेस टू कॉस एक्स इंटू साइन एक्स इंटू लॉग ए असं याचा ॲन्सर लिहितो आहे. ओके. आता पुढचं एक्झाम्पल येणार आपण एक्झाम्पल नंबर 19. एक्झाम्पल असं आहे इफ एफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 7gx मायनस 3 g3 इक्वल टू 4 g'3 इक्वल टू 5 then find f'3. बघा याच टाईपचे एक्झाम्पल आहे फक्त लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी ती. गिव्हन काय बघा आपल्याला इथे आपल्याला गिव्हन आहे एफ एक्स इक्वल टू रूटमध्ये
7gx-3 बरोबर. तर आता मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजे मला f'(x) काढायचं आहे. तर इथे f'(x) काढण्यासाठी मला ह्या फंक्शनला u म्हणावं लागेल. फंक्शन तयार झालं आहे. इथे जर मी 7gx-3ला u म्हटलं तर आपलं फंक्शन तयार होतं √u. मग डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी काढेल तेव्हा √uचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√u म्हणजे 7gx-3 आणि d/dx ज्याला आपण u म्हटलं त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 7gx-3चं डेरिव्हेटिव्ह. मग 7gx-3चं डेरिव्हेटिव्ह काय बघा, याला u म्हटलं याला v म्हटलं तर u - vचा फॉर्म्युला आणि uचं डेरिव्हेटिव्ह -vचं डेरिव्हेटिव्ह. 7gxचं डेरिव्हेटिव्ह येईल म्हणजे 1/2√7gx-3 जर मी तसंच ठेवलं तर या 7gxचं डेरिव्हेटिव्ह येईल 7 तसाच आणि gxचं डेरिव्हेटिव्ह असेल g'(x). जसं fxचं डेरिव्हेटिव्ह f'(x) आणि gxचं डेरिव्हेटिव्ह g'(x) -3चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे तुमचा आन्सर येईल 7g'(2√7gx-3) आणि इथे आपल्याला काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला जे आन्सर विचारलेलं आहे ते f'3चं. मग आपण इथे जर x ची व्हॅल्यू 3 पुटअप केली तर आपला आन्सर येणार आहे f'3 = 7 × g'(2√7g3-3) आणि इथं आपण दिलेल्या व्हॅल्यू गिव्हनमध्ये दिलेल्या व्हॅल्यू टाकू शकतो. आपल्याला व्हॅल्यू दिल्या होत्या g3ची व्हॅल्यू दिली 4 आणि g'3ची व्हॅल्यू दिली 5. मग आपण जिथे g'3 आहे तिथं आपण लिहिणार 5 आणि जिथे g3 आहे तिथं आपण लिहिणार 2 × √7 × g3 म्हणजे 4 - 3. म्हणजे आपला आन्सर जे येणार आहे वरती 7 × 5 = 35/2√7 × 4 = 28 - 3 म्हणजे 25 आणि याचं स्क्वेअर रूट आपण काढू शकतो ते येईल 5. त्यामुळे तुमचा आन्सर येणार आहे 7/2. f'3 या फंक्शनचा आन्सर असणार आहे 7/2. बघा अशाच प्रकारचं अजून एक एक्झाम्पल मी घेतो. इफ f(x) = g(3g)(5gx) सर्व ब्रॅकेट कंप्लीट g0 = 0 g'0 = 3. क्वेश्चन आहे फाइंड f'0. तुम्हाला जर आता चेन रूलची कन्सेप्ट समजली असेल तर एक्झाम्पल तसं सोपंच आहे. बघा दिलेलं काय f(x) = g हे फंक्शन आहे 3 × g परत ब्रॅकेटमध्ये 5 × gx बरोबर. तर आपण सगळ्यात प्रथम कशाला u म्हणणार तर मी या पूर्ण फंक्शनला u म्हणणार आहे म्हणजे फंक्शन तयार होईल gu. मग आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह काढू f'(x) तर gu चं डेरिव्हेटिव्ह काय असेल f(x)चं डेरिव्हेटिव्ह काय असते f'(x) तसं gu चं डेरिव्हेटिव्ह काय असेल g'(u). त्यामुळे g'(3g)(5gx) आणि त्यानंतर काय करतो आपण ज्याला u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. मी u कशाला म्हटलं तर ह्या पूर्ण ब्रॅकेटला पण ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3 × g(5 × gx) याचं डेरिव्हेटिव्ह. आपण पुढे काय करणार तर पहिली टर्म तशी ठेवणार g'(3g)(5gx) इंटू याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढू तेव्हा आपण 5gxला u म्हणूया. याला जर मी u म्हटलं तर फंक्शन तयार झालं 3gu. त्यामुळे त्यातला 3 हा कॉन्स्टंट आहे आणि gu चं डेरिव्हेटिव्ह असतं g'(u). त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह g'(5gx) आणि ज्याला आपण u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 5gxचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपला आन्सर येणार आहे g' कर्ली ब्रॅकेटमध्ये 3g इन बॉक्स ब्रॅकेट 5gx बॉक्स ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3 इंटू g' बॉक्स ब्रॅकेटमध्ये 5gx बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि याचं डेरिव्हेटिव्ह. या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 × gxचं 5 तसंच gxचं डेरिव्हेटिव्ह काय असेल g'(x).
आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालेलं आहे. पण आपल्याला फंक्शन विचारलेलं आहे ॲट 0, म्हणजेच व्हेन किंवा ॲट x = जर 0 मी इथं पुट केलं तर माझं फंक्शन तयार होईल f'0 = g' कर्ली ब्रॅकेटमध्ये 3g इन बॉक्स ब्रॅकेटमध्ये 5g0 बोथ ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3 × 5 जर डायरेक्ट मी 15 लिहितो, 15 × g' इन ब्रॅकेट 5g0 ब्रॅकेट कंप्लीट इंटू g'0. पण आपल्याला g0ची व्हॅल्यू दिलेली 0 आणि g'0ची व्हॅल्यू दिलेली 3. मग व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर आपला आन्सर येणार आहे f'0 = 15. मी आता अगोदर लिहितो 15 × g' कर्ली ब्रॅकेटमध्ये 3g इंटू 5 × g0. g0ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इंटू g' बॉक्स ब्रॅकेटमध्ये 5 × g0, पण g0ची व्हॅल्यू दिली आपल्याला 0 इंटू g'0. g'0ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3. आपलं आन्सर आलं 15 × 3 इंटू g'. 5 × 0 असतो 0, म्हणजे इन ब्रॅकेट 3g0 इंटू g'0ची व्हॅल्यू आपली 3. आपलं आन्सर आलं 45 इंटू g', पण g0ची व्हॅल्यू परत 0 आहे, त्यामुळे 3 × 0 येईल 0, g'0 इंटू 3. म्हणजे आपलं आन्सर आलं 45 × 3 × 3 म्हणजेच 45 × 9. आणि याचा आन्सर येणार आहे 405. म्हणजे आपलं f'0चा आन्सर असणार आहे 405. ओके, बघा एक्झाम्पल नंबर 21. एक्झाम्पल आहे y = 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री. बघा एक्झाम्पल सोडवण्यासाठी सगळ्यात प्रथम हे जे फंक्शन आहे साईनचं ट्रिग्नोमेट्रीचं ते डिग्रीमध्ये, आणि डिग्रीमध्ये डेरिव्हेटिव्ह काढण्याचा कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये असं होतं की y = sin x जर असेल तर dy/dxचं आन्सर असतं cos x. पण त्यावेळेस x इज इन रॅडियन, x हा रॅडियनमध्ये असायला हवा. डिग्रीमधलं फंक्शन असेल तर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला याची डेरिव्हेटिव्हची गरज पडणार आहे आपल्याला रॅडियनमध्ये करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मग डिग्री टू रॅडियनचा फॉर्म्युला पाठावा. पण आता सध्या तरी मी इथं y = 1 + sin x ला u म्हणणार, 1 - sin x ला v म्हणणार, म्हणजे मी u/vचा फॉर्म्युला वापरणार. म्हणजे मी जेव्हा dy/dxचा आन्सर काढेल तेव्हा u/vच्या फॉर्म्युल्याने काढेल, आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आधी v तसाच असतो, म्हणजे 1 - sin x डिग्री तसाच राहील, डेरिव्हेटिव्ह येईल 1 + sin x डिग्रीचा, नंतर -1 + sin x डिग्री तसंच राहील, आणि डिनॉमिनेटर dy/dx ऑफ 1 - sin x डिग्री आणि अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 1 - sin x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, असं माझं फंक्शन तयार होईल. मग जेव्हा मला डेरिव्हेटिव्ह काढायची वेळ तेव्हा 1 - sin x डिग्री हे फंक्शन तसंच, याचं डेरिव्हेटिव्ह काढताना u+vचा फॉर्म्युला असेल. 1चं डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं काय, म्हणजे 0, पण sin x डेरिव्हेटिव्ह काढता येणं अशक्य आहे जोपर्यंत ते डिग्रीमध्ये. म्हणून मी काय करतो, याला पहिल्यांदा रॅडियनमध्ये कन्वर्ट करतो. मग x डिग्रीला जर मला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ॲक्च्युली मी इथे डायरेक्ट काढलं तरी चालणार आहेत, कारण मी इथे x डिग्रीला जर u म्हटलं तर मग sin u तयार होईल, आणि आपण मग sin uचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढलं तरी चालेल. मग इथे येईल मी dy/dx ऑफ 1 प्लस dy/dx ऑफ sin x डिग्री, असं मी डेरिव्हेटिव्ह काढतो, -1 + sin x तसाच, sin x डिग्री तसाच, इंटू dy/dx ऑफ 1 मायनस dy/dx ऑफ sin x डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह काढतो. मग या पूर्ण याला अपॉन आहे 1 - sin x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग माझं फंक्शन तयार होतं dy/dx = 1 - sin x डिग्री, आणि जेव्हा 1चं डेरिव्हेटिव्ह काढू ते 0 असेल,
आणि साईन एक्स डिग्रीमध्ये एक्स डिग्रीला यू म्हटलं तर साईन यू तयार झाला. साईन यूचं डेरिव्हेटिव्ह कॉस यू म्हणजे कॉस एक्स डिग्री आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स डिग्री मायनस 1 प्लस साईन एक्स डिग्री तसंच आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 असतं आणि मायनस साईन एक्स डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह परत एक्स डिग्रीला मी यू म्हणणार. साईन यूचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस यू त्यामुळे आन्सर येईल मायनस कॉस एक्स डिग्री आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच माझा आन्सर येईल 1 मायनस साईन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री. आणि जेव्हा एक्स डिग्रीचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल तेव्हा मला त्या डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि कोणत्याही डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करावं लागतं. मायनस हे मायनस आणि मायनस कॉस एक्सचं मायनस ते फंक्शन प्लस होईल. इथे येईल 1 प्लस साईन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स डिग्री. पण एक्स डिग्री म्हणजेच एक्स इंटू पाय अपॉन 180 and the whole term upon 1 minus sin x डिग्री होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग माझं फंक्शन तयार होईल. जर मी 1 मायनस साईन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री ॲज इट इज ठेवलं तर एक्स इंटू पाय अपॉन 180चे डेरिव्हेटिव्ह काढताना पाय अपॉन 180 हे कॉन्स्टंट आहे आणि एक्स डेरिव्हेटिव्ह 1 माझ्या आन्सर येणार आहे पाय अपॉन 180 प्लस इथे 1 प्लस साईन एक्स ही टर्म तशीच डिग्रीमधली इंटू कॉस एक्स डिग्री पण टर्म तशीच आणि एक्स इंटू पाय अपॉन 180चं डेरिव्हेटिव्ह मागे सांगितल्याप्रमाणे पाय अपॉन 180 आणि द होल थिंग अपॉन 1 मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि जर आपण ह्या टर्ममधून जर पाय अपॉन 180 आणि कॉस एक्स डिग्री कॉमन काढलं तर आपलं उरणारं फंक्शन असणार आहे 1 मायनस साईन एक्स डिग्री प्लस 1 प्लस साईन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच आपला आन्सर असणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पाय अपॉन 180 इंटू कॉस एक्स डिग्री इंटू इथं साईन एक्स डिग्रीची टर्म कट होणार आहे इंटू 2 अपॉन 1 मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ह्याच आन्सरला मी लिहू शकतो पाय अपॉन कॉस एक्स डिग्री पाय इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 90 इंटू 1 मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे आपलं असेल डी वाय बाय डी एक्सचं आन्सर. आय होप की आत्तापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला समजलेलं आहे. तर तुम्ही आता ह्या चॅप्टरचा जो पहिला एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 1.1 स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. जर त्यात काही डाऊट्स आले तुम्ही विचारू शकता. आता मी पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये याचा जो पुढचा टाईप आहे इनव्हर्स फंक्शन ह्या टाईपचे एक्झाम्पल घेणार आहे आणि त्याचा थेरम समजावून सांगणार आहे. होप तुम्हाला सर्व समजलेलं आहे. गुड डे.